हाय गाईज, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर मी माझ्या फर्स्ट ब्लॉगची सुरुवात शिवनेरी किल्ल्यापासून केली आहे. आपण बघू आता शिवनेरी किल्ला. चला, तुम्ही कधी जर शिवनेरीवर आला असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या घरापासून शिवनेरी किल्ला हा किती लांब आहे हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता बघू चला शिवनेरी किल्ला. हे काय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला समजलं असेल तर, कारण ते मला नाही समजलं ते काय. हे शिवनेरीचं गार्डन आहे, म्हणजे पहिलं गार्डन आहे. वरती अजून एक गार्डन आहे, ते पण आपण बघूया. पहिलं आपण हे एवढं बघू आणि मग पुढं बघू. इकडे तुम्हाला जर नाश्ता बिष्टा जेवायचा असेल तर तुम्ही काही करू शकता. इकडं या गार्डनमध्ये आल्यावर ना खूप भारी वाटतं. तसं आहे ना, गार्डनचा गेट बंद होता म्हणून मी गार्डनमध्ये नाही जाऊ शकले. तर तुम्ही गेले असेल तर मला नक्की सांगा. आता बघू पुढं परत. हा शिवनेरी किल्ल्याचा शॉर्टकट आहे आणि पुढून मोठ्या पायऱ्या आहेत, तिकडून शॉर्टकट. तुम्हाला जिथून जायचं असेल तर मी तिकडून जाऊ शकता. तसं मी तर ना शॉर्टकटने नाही गेले, कारण मी जाताना शॉर्टकटने जाणार होते, येताना नाही आले शॉर्टकटने. आणि आता शिवाई देवीचं मंदिर आता थोडंच पुढं राहिलं आहे. आता बघू शिवाई देवीच्या मंदिरात पण तुम्ही जर कधी आला असाल तर कमेंटमध्ये सांगा, किंवा शिवाई देवीचं मंदिर तुम्ही जर बघितलं असेल. तसं तर अंधार होता म्हणून एवढं काही दिसलं नाही आहे. आता इथून सरळ सरळ चालत गेलं लगेच देवीचं मंदिर येतं आहे. मग आपण दर्शन घेऊ आणि मग तसंच पुढं जाऊया. हे शिवाई देवीचं मंदिर आहे आणि तिकडे शिवाजी महाराजांचा फोटो पण होता. हा वाला रिअलमध्ये हे पेंट आहे. शिवाजी महाराज कसे दिसायचे कोणालाच माहिती नाही आहे. मी आता मंदिरात बघू. तर मंदिरात मला व्हिडिओ शूटिंग करून नाही दिली म्हणून मी मंदिराचा एक व्हिडिओही नाही काढू शकले. आणि जेव्हा मी शूट करत होते ना तेव्हा किल्ल्यावर गर्दी पण होती म्हणून मला ना चल जनिश कोणी नाही पण तिथं. आता आपण बघू जुनी शिवाई देवी. हा आहे जुन्या शिवाई देवीचा रस्ता. आता आपण तिकडे जाणार आहे. तुम्ही जर कधी शिवनेरी किल्ल्यावर आले ना तर नक्कीच जुनी शिवाई देवीला जावा, कारण तिकडे आहे ना एक गुफा वगैरे खूप काय काय आहे. जर तुम्ही कधी वाघाची गुफा बघितली असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगायचं. पुढं बघू. तसं थोडंसं लांब आहे, थोडं लांब काय नाही पण जायला शूटिंग काढायची मला. किती टाइम लागतो कारण माझं घर जवळ आहे तर मी जास्त शिवनेरी किल्ल्यावर जात नाही. तसं मी आता चौथ्यांदा का पाचव्यांदा किल्ल्यावर आलेले आहे. बाबू बोढा काय माहिती कोणाचा, काय माहिती. मला व्हिडिओ शूटिंग काढायची, मी कुठे करत बसू. आपण राहू. आणि आपण इकडं थोडं पुढं गेल्या देवीचं दर्शन घेतलं. रूम पण बघणार आहे. आधी जुन्या काळात लोक आहे ना त्या रूम मध्येच अरे चला कुठं चालले. सामान ठेवायचे, कारण की जेव्हा मी तिकडे गेले ना तर मलाच माहिती नव्हतं पडलं की नक्की ते आहे का. तर मी फर्स्ट टाईमच बघितलं होतं. तर कारण की मी लई जागे आले किल्ल्यावर, मी पुढं कधीच नाही गेले त्याच्या. कारण की मी इथं दुसऱ्यांदा देवी खाली जुनी शिवाई देवीपाशी दुसऱ्यांदा आले आणि त्याच्या आधी मग आले मी 4-5 दिवस. तसं मग तुम्हाला कुठला डोंगर आवडतो हे पण मला सांगा, कारण की मग समजून आपल्याला कोणाला कुठला डोंगर जास्त आवडतो. तसं मला तर जास्त शिवनेरी महादेव या चला माझ्या मागे. मंदिर थोडं पुढं आहे.
तिथे आहे ना काहीतरी आहे, हे समोरचं आहे ना, ह्याच्यातनं जर कॉईन टाकला ना तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मी एकदा पण असं ट्राय नाही मारले, पण मी नेक्स्ट टाइम गेल्यावर नक्की ट्राय मारणार. आणि हे आहे जुन्या शिवाई देवीचं मंदिर. हे काहीतरी आहे जुन्या काळाचं, ते काय ते समजलं नाही मला. तर वाटत ते पाय स्ट्रेट नव्हते एवढे, आणि तो एकच खूप मोठा पाय होता. मला वाटलं तो शिवाजी महाराजांचाच पाय आहे. आणि इकडं रूम आहे, आपण बघू आता. बारीक छोटे छोटे चौकडी रूम होती बघा तुम्ही. या रूम मध्ये माणूस एखाद्या आरामात झोपू शकतो. आणि त्या साईडला रूम होती, त्या साईडच्या रूम जिथे खालची दगडी होती का, ती दगड वगैरे खाली इकडे नाखी माती बिती अशी होती. बारीक आहे एवढं खोल गेल्यावर खूप भारी नजारा. काय तुझं घर दिसेल का ए साईडला हो. बघू जाऊ आता आले देवीच्या मंदिरापाशी. आता पुढं जाऊ आणि बघू. ब्लॉग करायला खूप लोक आले होते. माझा फर्स्ट ब्लॉग एवढं काही समजत नव्हतं. माहिती नाही व्हिडिओ कसा आलाय, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, म्हणजे मला समजून माझा फर्स्ट व्हिडिओ कसा आला. रिअल ब्लॉगवाले पण आले होते, म्हणजे एकदम त्यांचे आधीपासून व्हिडिओ आहेत वगैरे. माझं तर फर्स्ट व्हिडिओ मला तर माहिती नाही, तरी मी फर्स्ट टाइम मारलं. तर बघू. हे गार्डन आहे वरचं, म्हणजे तुम्हाला खाली असताना बोलले होते. या गार्डनमध्ये पण तुम्ही नक्की येऊन जा. खूप भारी नजारा दिसतोय. त्या खालच्या गार्डनपेक्षा इकडून खूप भारी नजारा दिसतो. आणि या गार्डनमध्ये पण आल्यावर खूप भारी वाटतं. तर आता आहे ना, आपण ना थोडं वर गेलेलं आहे. हे ना कडेलोट आहे. कडेलोटच्या तिकडं पण मी शूटिंग केली आहे. जन्मस्थळापाशी नाही करू शकले, पण मी कडेलोटची शूटिंग नक्की केली आहे, कारण की इकडे एवढी गर्दी नव्हती जेव्हा मी आले होते तेव्हा. कडेलोट पण आपण आतून बघणार आहे तसं. मी व्हिडिओ शूटिंग काढते. ए साईडला हो, पैसे साईडला हो. आता तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ कसा आला आहे आणि तुमचं घर किती लांब आहे ते. बाय गाईज.